बापट दुपारचे 4 वाजतात आपण बघतोय एबीपी माझा। सुरुवातीला बातमी माणिकराव कोकाटेंसंदर्भातली आहे। कोकाटेंना अंतरिम दिलासा द्यायला कोर्टाने नकार दिलाय। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। कोकाटेंची याचिका दाखल करून घेण्याची कोर्टाची तयारी आहे। याचिका आणि हस्तक्षेप सविस्तर सुनावणी ही घेण्यात येईल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। या संदर्भामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि याचिका आणि हस्तक्षेप सविस्तर सुनावणी घेणार असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये सादर झालेला आहे। कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे। या घडीची मोठी अपडेट आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य नेमकं काय, त्यांना जामीन मिळणार का, या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्टता येऊ शकते। कालच्या घडामोडी देखील आपल्याला ज्ञात आहेत। नाशिक पोलीस ज्या प्रकारे मुंबईमध्ये आले होते आणि त्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, मग आज एक महत्त्वाची याचिका जी कोर्टामध्ये आहे, उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे आणि सध्याच्या घडीला माणिकराव कोकाटे यांना शिक्षा होणार की त्यांना जामीन मिळणार या सगळ्यांचं लक्ष आहे। तर कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे। या संदर्भात सविस्तर सुनावणी घेण्यात येईल असंही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय। दुसरीकडे कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आलाय। त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याचा सविस्तर अहवाल हा कोर्टामध्ये सादर करण्यात आला। तर कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद नेमका काय सांगतो आपण तेही बघूया। जुन्या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत दाखवली, पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। नंतर मिळकत वाढल्यास घर परत करण्याचा नियम नाहीये असंही वकिलांनी सांगितलं। आर्थिक परिस्थिती बदलत असते असंही वकिलांचं म्हणणं आहे। कोर्टामध्ये युक्तिवाद करताना त्यांनी हा मुद्दा मांडला। 1991 मध्ये घराकरता अर्ज करताना महिना 2,500 रुपये इतकी मिळकत होती, तर 1993-94 ला कोकाटेंची मिळकत ही वाढली। कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालात स्पष्टता नाहीये। अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे। कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवलेल्या अंदाजावर आक्षेप घेण्यात आला। आमच्याकडून कागदपत्रात फेरफार झालेला नाही असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय। तर अर्ज आणि प्रतिज्ञापत्र या दोनच गोष्टींवर आमच्या सह्या आहेत याकडे देखील कोकाटेंच्या वकिलांनी लक्ष वेधलं युक्तिवाद करताना। मजकुराबद्दल वाद आहे, मात्र ती फसवणूक नाही असंही कोकाटेंच्या वकिलांचा दावा आहे। उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करत असताना त्यांनी हा दावा केला। तर कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमका काय फैसला देते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा जो दिलेला होता, कारण त्यांची खाती काढून घेण्यासंदर्भातली शिफारस ही मुख्यमंत्र्यांनी केलेली होती, ती राज्यपालांनी मान्य केली होती। यानंतर कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिलेला होता आणि आता आज जी कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्यामध्ये त्यांना अटकेसंदर्भात जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष पाहायला मिळतं। सूरज सावंत आहेत आपल्यासोबत ताजे अपडेट्स द्यायला। सूरज, आता जवळपास 1 तासाच्या वर वेळ झालेला बघायला मिळतोय। आता नेमकं कोर्टामध्ये काय सुरू आहे, काय युक्तिवाद सुरू आहे? अश्विन, सर्वात महत्त्वाची अपडेट हीच